दरम्यान बीएमसीत काळे कपडे घालून आंदोलन करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो दरम्यान काँग्रेसच्या नगरसेवकांकडून बीएमसीत काळे कपडे घालून आंदोलन करण्यात येत आहे। मुंबई महापालिकेतील काँग्रेस कार्यालयाला आज काळे फुगे देखील लावण्यात आलेले आहेत। काळ्या फिती आणि काळे करडे घालून आज विरोधकांचा मान्सूनमधील दुर्घटनांचा आणि प्रशासनाचा निषेध। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित सावंत आपल्याशी जोडले गेले। सुमित, काय अधिकची अपडेट आहे? आपण हे दृश्य बघतो मुंबई महानगरपालिकेतलं काँग्रेस कार्यालय आहे आणि आज या ठिकाणी काळे कपडे काळे फुगे लावलेले पाहतोय आपण। काळ्या फिती आणि काळे करडे कपडे घालूनच आज विरोधकांचा मान्सूनमधल्या दुर्घटनांचा आणि प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे आणि त्याच संदर्भातले आपण ही थेट दृश्य बघतोय। बृहन्मुंबई महानगरपालिकेतलं काँग्रेसचं हे कार्यालय आहे, ज्या ठिकाणी काँग्रेस नगरसेवकांची ही बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय विरोध करायचा आहे, कोणत्या प्रशासनाच्या गोष्टी चुकलेल्या आहेत, या सगळ्या संदर्भात प्रत्येकानं बोलायचं आहे। त्याचं सध्या मार्गदर्शन इथे गटप्रमुखांकडून केलं जात आहे। दुसऱ्या बाजूला काळे फुगे प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत, कारण मॅनहोलमध्ये पडून झाड पडून अनेक मृत्यू मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात झालेले होते। या सगळ्यामुळेच सभागृहात बोलू दिलं जात नाही, हा देखील निषेधाचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणूनच सध्या काँग्रेसचे हे गटनेते आहेत, ज्यांच्याकडून सध्या मार्गदर्शन या सगळ्या नगरसेवकांना केलं जात आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकता बीएमसीतले दृश्य आहे। बीएमसीत काळे कपडे घालून आंदोलन करण्यात येत आहे काँग्रेसकडून। मुंबई महापालिकेतील काँग्रेस कार्यालयाला आज काळे फुगे देखील लावण्यात आलेले आहेत। काळे फिती काळे कपडे घालून आज विरोधकांनी मान्सूनमधील दुर्घटनांचा आणि प्रशासनाचा निषेध केलेला आहे। आज मुंबई महानगरपालिकेचे विशेष सभागृह आहे आणि आज सभागृहात मुंबईच्या पावसाच्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे। तसेच पावसामुळे मॅनहोलमध्ये पडून झाड पडून झालेल्या मृत्यूवर चर्चा देखील होणार आहे। पावसात झालेल्या या दुर्घटना आणि मुंबई महानगरपालिकेच्या सत्ताधारी पक्षाचा निषेध काँग्रेसकडून करण्यात येतोय।